कुठला मेंबर इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही? तर येस, एलिजिबल मेंबर असला पण त्यांनी जर सोसायटीचे ड्यूज म्हणजे त्याची जर ड्युटीचं पालन केलं नसेल आणि ते ड्यूज भरलेले नसतील, जर तो डिफॉल्टर असेल तर तो मेंबर जो आहे तो कंटेस्ट इलेक्शन करू शकत नाही. जर डिफॉल्टर असेल तर इलेक्शन कंटेस्ट करता येणार नाही. ओके, नेक्स्ट, अजून कोण इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही जरी तो व्हॅलिड मेंबर आहे तरी देखील? मग समजा आपल्या सोसायटीमध्ये एकाने फ्लॅट विकत घेतलेला आहे, त्याची ओनरशिप तर डिफाईन झालेली आहे, अग्रीमेंट फॉर सेल, सेल डीड, पण इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या अगोदर त्यांनी आपल्याला ऍप्लिकेशन सबमिट नाही केलेलं आहे. म्हणजे मेंबरशिपचं ऍप्लिकेशन आपल्याला अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. मग असा व्यक्ती जो फ्लॅटचा मालक तर आहे पण तो अजून आपला मेंबर नाही आहे, जोपर्यंत तो आपला मेंबर बनत नाही तोपर्यंत इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. हा देखील एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. बऱ्याच ठिकाणी ह्याचा डिस्प्यूट जो आहे तो आपल्याला इलेक्शन प्रोसेसमध्ये पाहायला मिळतो. अजून कुठला मेंबर जो आहे तो इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही? ज्यांनी आपला फ्लॅट जो आहे तो सबलेट केलेला आहे पण बायलॉ नंबर 43 प्रमाणे एक ड्युटी जी आहे ती मेंबरवर कास्ट केलेली आहे की तुम्ही 8 दिवसाच्या अगोदर विदिन 8 डेज तुम्हाला इंटिमेट करायचं आहे. मग ते इंटिमेशन जर दिलेलं नसेल सोसायटीला सबलेटिंगचं आणि सोसायटीने तो जो प्रामुख्याने पॉइंट त्याच्या निदर्शनास आणलेला असेल तर असा व्यक्ती देखील कंटेस्ट करू शकत नाही. अजून कोण कंटेस्ट करू शकत नाही? जो व्यक्ती आपल्या सोसायटीमध्ये आपल्या सोसायटीच्या काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याचा सहभाग असतो, म्हणजे थोडक्यात आपल्याच बिल्डिंगचं रिपेअरिंगचं काम ज्या कॉन्ट्रॅक्ट आपल्याच मेंबर पैकी एकाने घेतले असेल, त्याचा इंटरेस्ट आहे आपल्या सोसायटी, जे आपल्याच बिल्डिंग मध्ये रिअल इस्टेटचं काम करतात एजन्सीचं, आपल्याच फ्लॅट बिल्डिंग मधले फ्लॅट जे आहेत ते सबलेट करून देण्यामध्ये रिअल इस्टेटचं काम करतात, एजन्सीचं काम करतात, असे मेंबर्स इलेक्शन मध्ये कंटेस्ट करू शकत नाही असं आपल्या कायद्याने प्रोव्हिजन दिलेली आहे. अजून कोण कंटेस्ट करू शकत नाही? जो इलेक्शन मेंबर, जो मेंबर ओरिजिनल आहे पण मग जो मॉरल टर्पिट्यूडच्या ऑफेन्स मध्ये कन्व्हिक्टेड असेल आणि 6 वर्षापेक्षा जर त्याचं कन्व्हिक्शन जुनं नसेल तर तो देखील इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. आपल्याकडे सेक्शन 146 ची प्रोव्हिजन आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टची, त्याच्यामध्ये काही ऑफेन्सेस दिलेले आहेत. त्या ऑफेन्सेसची झालेला असेल तो मेंबर इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. किंवा काही सेक्शन 79 असो, 85 असो, 88 असो, ह्याच्यामध्ये समजा डिस्क्वालिफिकेशनची ऑर्डर पास झालेली असतील, 154B8 आहे, 27 आहे, त्यामध्ये जर डिस्क्वालिफिकेशनचे ऑर्डर असतील तर तो मेंबर देखील इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही जरी तो एलिजिबल मेंबर असला तरी. अजून कोण इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही? 2001च्या नंतर जर त्याला तिसरं मूल झालेलं असेल, म्हणजे 3 मुलं ज्याला, असा व्यक्ती इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. पण समजा ज्याला एक मुलगाच आहे 2001च्या अगोदर आणि 2001च्या नंतर त्याला 2 जुळी मुलं झालेली असतील, ट्विन्स झालेली असतील, तर त्याला आपण 1 चाइल्ड कन्सिडर करतो, तो व्यक्ती इलेक्शन कंटेस्ट करू शकतो. 2001च्या नंतर ज्याचा 3rd चाइल्ड असेल तो इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. अडॉप्टेड चाइल्ड बद्दल आपण बोलत नाही आहोत, आपण बायोलॉजिकल जे चाइल्ड आहेत त्याबद्दल बोलत आहोत विषय. तर अशा तऱ्हेने हे सर्व मेंबर जे आहेत ते इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाहीत, बीन एलिजिबल मेंबर, बीन अ जॉईंट मेंबर, बीन अन असोसिएट मेंबर और अ प्रोव्हिजनल मेंबर.